स्पेरिकल वरती बेस्ट स्पेअर वरती. याच्यावरती दोन प्रॉब्लेम इथे बोर्ड वरती आहेत. सेकंड मी सोडून देतोय, फर्स्ट का सोडवायचा ते पण सांगतोय. केअरफुली लक्ष द्या बघा. द व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इंक्रीजिंग ऍट अ रेट. सर्वात पहिल्यांदा जॉमेट्री आयडेंटिफाय केली. काय दिलंय तुम्हाला जॉमेट्री मध्ये, गिवन आधी काय म्हणणार, स्पियर. स्पियर त्याचा काय दिलाय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकल बॉल इज इंक्रीजिंग ऍट अ रेट ऑफ 4 पाय cc पर सेकंड. cc म्हणजे काय, सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. क्यूबिक सेंटीमीटरला आपण शॉर्ट मध्ये काय म्हटलं तर cc. म्हणजे स्पेरिकल बॉलचा व्हॉल्यूमचा रेट दिलाय. म्हणजे तुम्हाला काय दिलाय, dv/dt. किती दिलाय तो, 4 पाय cc म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर पर सेकंद. Find the rate at which the radius and the surface area are changing. Find the rate at which radius and surface area. Radius म्हणजे काय, dr/dt हे विचारलं आणि surface area म्हणजे ds/dt हे विचारलं. When volume is 288 pi cc. व्हॉल्यूम पण दिलं तुम्हाला. हे दोन्ही फाइंड करायचे कधी, when volume is 288 पाय सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. मग आता काय करणार बघा, आपल्याला माहिती व्ही म्हणजे काय, डाटा घ्यायचा. डाटा घ्या. व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आर म्हणजे काय, रेडियस ऑफ स्पियर. आणि एस म्हणजे काय, सरफेस एरिया ऑफ स्पियर. ओके. मग आता काय करणार, आपल्याला माहिती आहे सगळं डाटा, व्हॉल्यूम माहिती, मग काय करणार, एच व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर व्ही इज इक्वल टू काय, फॉर्म्युला स्पियरच्या व्हॉल्यूमचा 4/3 पाय आर क्यूब. मग काय येईल, आपला व्हॉल्यूम दिलेला आहे 288 पाय. देअरफॉर 288 पाय इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. मग काय येईल, पाय पाय काय कॅन्सल. मग 3 कडे मल्टिप्लाय झाला, r कडे डिवाइड झाला. सो 3 into 288 upon 4 is equal to r cube. Therefore r cube is equal to 4 ने इथं डिवाइड केलं, सो 3 into 7 into 2. मग इथं काय होईल, r cube is equal to, याला कसं लिहू शकतो आपण, 36. 3 into 6 36 into 2 म्हणजे किती झालं, 6 into 3 into 2 म्हणजे 6. 36 म्हणजे किती, 6 into 6. r क्यूब किती झाला, 6 into 6 into 6. Therefore r is equal to 6 सेंटीमीटर. सेंटीमीटर काय घेतलं, कारण व्हॉल्यूम cc दिलता, म्हणजे सेंटीमीटर क्यूब मध्ये, म्हणून रेडियस काय झाली, सेंटीमीटर मध्ये. मग आता आपल्या रेडियसची व्हॅल्यू आपल्याला भेटली. आपल्याला काय फाइंड करायचं, dr/dt आणि ds/dt. मग इथे म्हणणार वी नो सरफेस एरिया ऑफ स्पियर. काय सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4 पाय r स्क्वेअर. पण आता इथं याला डिफरन्शिएट जर केलं तर dr/dt आपल्याला माहिती नाहीये, कारण स्पियर म्हटलं तर एकच व्हेरिएबल आहे, कोण, रेडियस. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांनी डाटा काय दिलेला आहे, व्हॉल्यूमचा रेट दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे एज v इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब. इथे म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. याला जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं तर काय होईल, dv अपॉन dt इज इक्वल टू 4/3 पाय कॉन्स्टंट इंटू r क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर इंटू r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt. हा 3 आणि 3 काय झाले, कॅन्सल. dv/dt तुम्हाला दिलेला आहे किती, 4 पाय. सो 4 पाय इज इक्वल टू 4 पाय इंटू r स्क्वेअर dr/dt. 4 पाय कॅन्सल, r स्क्वेअर घेऊन डिवाइड होईल. Therefore dr/dt is equal to 1 upon r square. r आपल्याला माहिती आहे किती, 6 सेंटीमीटर. Therefore dr/dt is equal to 1 upon 6 चा स्क्वेअर. Therefore dr/dt is equal to 1 upon 36 सेंटीमीटर पर सेकंद. कारण r कशात होता, तर सेंटीमीटर मध्ये होता बघा. मग आता पुढे काय होईल, सरफेस एरिया एज काय म्हणणार, s इज इक्वल, s म्हणजे सरफेस एरिया ऑफ स्पियर 4 पाय r स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग याला काय म्हणणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग काय येईल, ds अपॉन dt इज इक्वल टू 4 पाय कॉन्स्टंट तसाच, r स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू dr/dt. मग त्याला 4 into 2 म्हणजे 8 पाय इंटू r ची व्हॅल्यू किती, 6.
इंटू dr/dt किती 1/36. 6 ने डिवाइड केलं 6 म्हणजे किती राहिले 8π/6. therefore ds/dt is 2 ने डिवाइड केलं 3 तर 4π/3. सरफेस एरिया कशात असतो सेंटीमीटर स्क्वेअर. टाइम कशात असतो पर सेकंद. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही युनिट घेऊ शकता. शेवटी खाली काय लिहायचंय तुम्हाला सेंटेन्स द रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस ऑफ स्फियर इज 1/36 सेंटीमीटर पर सेकंद and rate of change of surface area is 4π/3 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. अशा पद्धतीने हा झाला तुमचा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम. आता फर्स्ट नंबरचा कसं सोडवायचा ते तुम्हाला शॉर्टली सांगतो, तो तुम्ही सोडवायचा आहे. चला बघा फर्स्ट नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये कसं सोडवणार तुम्ही त्याला. डाटा बघा कसा घ्यायचा. अ स्फेरिकल सोप. सर्वात आधी जॉमेट्री घेतली. जॉमेट्री काय तुमची स्फियर. चला बरोबर. सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट सोप बबल आहे. सोप बबल काय एक्सपांड म्हणजे असं फुगतोय. so that its radius is increasing at a rate of 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. स्फियर म्हटलं की व्हेरिएबल कोण आहे रेडियस. मग आता ती रेडियस इन्क्रीज होण्याचा रेटच दिलाय म्हणजे काय दिलं dr/dt दिलं तुम्हाला 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. at what rate is surface area is increasing. at what rate surface area म्हणजे काय ds/dt हे विचारलंय. when the radius is 5 सेंटीमीटर. रेडियस पण तुम्हाला दिलेली आहे. मग सिंपल एस चा फॉर्म्युला इथं आहे. हा फॉर्म्युला घ्यायचा डिफरन्शिएट करायचं dr/dt ची व्हॅल्यू टाकायची r ची व्हॅल्यू टाकायची तुमचा आन्सर लगेच येऊन जाईल. अशा सिंपल टेक्निक्स ना तुम्ही काय करायचं आहे फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एक्सपर्ट द चॅनल मध्ये स्वागत करतो. बघा तर आपण काय करत होतो व्हेरियस जॉमेट्री वरती 2D 3D एरिया किंवा व्हॉल्यूम अशा टाइपचे प्रॉब्लेम्स रेटचे प्रॉब्लेम काय करत होतो डिस्कस करत होतो. आता आपल्या समोर आपण प्रत्येकाच्या भरपूर साऱ्या व्हरायटीज मध्ये प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. आता तुमच्या समोर बघा बोर्ड वरती परत काही प्रॉब्लेम्स आहेत. सरफेस एरिया ऑफ स्फेरिकल बलून इज increasing at the rate of 2 centimeter square per second. At what rate the volume of balloon is increasing when the radius of balloon is 6 centimeter. अतिशय साधा सोपा सरळ प्रॉब्लेम आहे. सरफेस एरिया चा रेट तुम्हाला इथं दिलेला आहे आणि तुम्हाला व्हॉल्यूमचा रेट विचारलेला आहे. तुम्ही काय करणार आहात रेडियस पण दिलेली 6 सेंटीमीटर. एकदम सिंपल टेक्निक्स न काय करायचं सोडवायचं. बघा इथे थर्ड नंतरचा द व्हॉल्यूम ऑफ स्फियर इज इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. म्हणजे इथं काय दिलं सरफेस एरिया दिला, सरफेस एरियाचा रेट दिला, व्हॉल्यूमचा रेट विचारला आणि इथं व्हॉल्यूमचा रेट दिला आणि सरफेस एरियाचा रेट विचारला. कोणताही प्रॉब्लेम सोडवला तर काही हरकत नाही. मी फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडून देतोय. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही करायचा आहे होमवर्क. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल का सोडवायचं ते. बघा पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं काय शेप. शेप आयडेंटिफाय केला म्हणून इथं मी गिवन मध्ये आधी काय म्हणणार शेप. काय शेप. शेप आहे स्फियर. मग स्फियर म्हटलं की सरफेस एरियाला मग यस म्हणजे काय म्हणतो सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ अ स्फियर. त्याच्यानंतर आर काय म्हणणार आहे रेडियस ऑफ स्फियर आणि व्ही काय असणार तुमचा व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्फियर. प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये डाटा घेत चला. मग आता त्यांनी काय दिलंय सरफेस एरिया ऑफ अ स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट अ रेट. सरफेस एरिया चा रेट तुम्हाला दिला 2 सेंटीमीटर म्हणजे ds/dt इज इक्वल टू 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. ॲट व्हॉट रेट द व्हॉल्यूम ऑफ बलून इज इन्क्रीजिंग. व्हॉल्यूमचा रेट विचारला म्हणजे dv/dt इज इक्वल टू व्हॉट. when the radius of balloon is 6 सेंटीमीटर. रेडियस तुम्हाला दिली 6 सेंटीमीटर. मग आता काय करणार व्हॉल्यूमचा रेट काढायचा आहे. सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं 4/3πr³. केअरफुली लक्ष द्या काय असतं 4/3πr³. मग आपल्याला माहिती सरफेस एरिया रेडियसचं फंक्शन आहे, व्हॉल्यूम पण रेडियसचं फंक्शन आहे. मग इथे म्हणणार ॲज s इज इक्वल टू 4πr². सरफेस एरियाचा फॉर्म्युला. याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे काय भेटल ds/dt इज इक्वल टू 4π तसाच इंटू r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती त्याला 2r इंटू r चं डेरिव्हेटिव्ह किती येईल dr/dt. व्हॅल्यू पुट करा. ds/dt तुम्हाला दिलेला आहे 2 इज इक्वल टू 4π इंटू 2 इंटू r ची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू dr/dt. मग 2 काय आला कॅन्सल. 6 इंटू 4 24 इकडे येऊन डिवाइड होईल. therefore dr/dt is equal to 1/24
24 पाय असं तुमचं काय आलं आन्सर. 6 × 4 24 इकडे जाऊन काय होते डिवाइड. मग आपल्याला काय विचारलं व्हॉल्यूमचा रेट dv/dt माहिती म्हणा वी नो. माहिती नसलं तरी आपण काय म्हणतो वी नो व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब. याला काय करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करणार. मग याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर काय भेटेल आपल्याला dv/dt इज इक्वल टू हा 4/3 कॉन्स्टंट इंटू पाय कॉन्स्टंट इंटू r क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3r² इंटू r चा डेरिव्हेटिव्ह dr/dt. हा 3 3 काय झाला कॅन्सल. Therefore dv/dt is equal to 4 पाय इंटू r² सर्वांना माहिती आहे r ची व्हॅल्यू किती दिलेली 6. मग इथं किती आला 6² इंटू dr/dt आपण कॅल्क्युलेट केलंय किती आलं 1/24 पाय. पाय आणि पाय काय आला कॅन्सल. सो dv/dt is equal to 4 × 36/24. इथं 4 ने डिवाइड केलं 6 ने डिवाइड केलं 6. मग किती होईल देअरफॉर dv/dt इज इक्वल टू 6. युनिट कसं घ्यायचं व्हॉल्यूम कशात असतो सेंटीमीटर क्यूब. टाइम कशात असतो सेकंद सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. हे तुमचं काय आलं सिंपल आन्सर. अशा टेक्निक्सनं काय करायचं आहे तुम्हाला हा खालचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. हे सगळ्या मेथोडॉलॉजी आणि टेक्निक्स तुम्हाला कशा वाटल्या हे मात्र तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला मेन्शन करा आणि जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघा तर तुमच्या समोर प्रॉब्लेम जे आहेत त्याकडे केअरफुली लक्ष द्या. आता हे प्रॉब्लेम जे आहेत ते शॅडो प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला पहिलं लेक्चर बघा थेरॉटिकल लेक्चर घेतलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून दिलेल्या होत्या. ती थिअरी घेण्याचं कारणच इतकं होतं की प्रॉब्लेम कोणताही तुमच्या समोर आला तर तुम्हाला तो इझिली टॅकल करता आला पाहिजे. मग आता इथे काय म्हटलंय बघा अ मॅन ऑफ हाईट 180 सेंटीमीटर इज मूव्हिंग अवे फ्रॉम अ लॅम्प post at the rate of 1.2 meter per second. If the height of the lamp post is 4.5 meter, find the rate at which first his shadow is lengthening. Shadow ची lengthening चा रेट विचारलाय and the tip of shadow is moving. एकदम केअरफुली लक्ष द्या. इकडे काय म्हटलंय ते आपल्याला व्यवस्थित एकदा चांगलं समजायला पाहिजे. आता इथे डाटा पण चांगला बघा. इथं डाटा मीटर आहे इथं मीटर आहे बरोबर ना. पण इथे काय दिलंय सेंटीमीटर. मग आपण पहिल्यांदा त्याला कन्वर्ट करणार कशामध्ये मीटर मध्ये. माझा प्रॉब्लेम कसा आहे बघा हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे. इथं काय तुमची लॅम्प पोस्ट आहे. समजा मी याला ए आणि बी ए बी काय आहे तर ए बी इज अ लेंथ किंवा हाईट म्हणा लेंथ ऑफ लॅम्प पोस्ट. आणि लॅम्प पोस्टची लेंथ तुम्हाला दिलेली किती 4.5 मीटर. पुढे अ मॅन ऑफ हाईट 180 सेंटीमीटर इज मूव्हिंग अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट. मग त्याच्यापासून लांब जाणार आहे. समजा इथं मॅन उभा आहे इथे ठीक आहे. आता याला नाव देतो सीडी. सीडी काय घेतोय मी सीडी इज द हाईट ऑफ मॅन. चला सीडी काय घेतली हाईट ऑफ मॅन घेतली तर ही किती 180 सेंटीमीटर. 180 सेंटीमीटर म्हणजे किती 1.8 मीटर आणि याची हाईट किती आहे 4.5 मीटर. मग इथं जर लॅम्प पोस्ट आहे तर इथून त्याची शॅडो जर आपण काढली तर ती अशी होईल. मग इथे समजा ई म्हणतो तर सीई ही काय असणार आहे लेंथ ऑफ शॅडो असणार आहे आणि एसी हे डिस्टन्स बिटवीन पोल अँड मॅन असणार आहे. मग काय होईल एसी ला मी वाय म्हणतो सीई ला मी काय म्हणतो एक्स म्हणतो. मग काय होईल आणि ए टू ई हे पूर्णला याला मी काय म्हणतो झेड म्हणतो. लक्ष केअरफुली द्या. मग ए सी ला काय म्हटलंय चला बोला ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पोल किंवा लॅम्प पोस्ट अँड मॅन. आणि सीई काय असणार आहे तर ह्या सोर्समुळे ह्या मॅनची इथं पडलेली शॅडोची लेंथ असेल सीई इज इक्वल टू लेंथ ऑफ शॅडो. डिस्टन्स बिटवीन मॅन अँड पोल काय घेतलंय वाय. लेंथ ऑफ शॅडो काय घेतलंय एक्स. त्यांनी काय विचारलंय बघा फर्स्ट इफ द हाईट ऑफ द लॅम्प पोस्ट इज 4.5 मीटर फाइंड द रेट ॲट विच हिज
शॅडो इज लेंथिंग. शॅडो म्हणजे कोणी, याची लेंथ कशी वाढणार, साधी गोष्ट आहे. हा जो मॅन आहे हा काय होतोय, अवे होतोय. हा मॅन आता काय होणार आहे, असा पुढे पुढे जाणार आहे. समजा या केस मध्ये मॅन समजा इथे गेला असं अश्युम केलं तर त्याची शॅडो आता कशी तयार होईल अशी. मग आता ही काय झाली, शॅडो झाली. म्हणजे मॅन जर जसं जाणार आहे लांब तसं त्याच्या शॅडोची लेंथ काय होणार, वाढेल. शॅडोची लेंथ म्हणजे कोण, एक्स, याच्या वाढ होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे, dx/dt इज इक्वल टू व्हॉट विचारलंय पहिल्या याच्यामध्ये. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय विचारलंय, द टिप ऑफ शॅडो इज मुव्हिंग. आता हा माणूस जसा पुढे जाईल तसं ते शॅडो सुद्धा काय होईल पुढे. आधी माणूस इथं होता, शॅडो, टिप ऑफ शॅडो इथे होता. नंतर माणूस जर इथे गेला तर टिप ऑफ शॅडो इथे गेला. म्हणजे शॅडो इथून इथपर्यंत गेला. म्हणजे थोडक्यात हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय, टिप ऑफ शॅडो मुव्हिंग फ्रॉम दी पोल आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात dz/dt सुद्धा काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. हे पूर्ण डिस्टन्स म्हणजे काय घेतलंय, z घेतलंय. तर z म्हणजे टिप ऑफ शॅडो झाला, पोल पासून टिप ऑफ शॅडो. मग टिप ऑफ शॅडो कसा मूव्ह होणार आहे, म्हणजे हा पॉईंट कसा मूव्ह होणार आहे, म्हणजे थोडक्यात z कसा चेंज होणार आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता काय करणार, अशा पद्धतीने तुमचा डाटा झाला. आता दिलेला काय, a man of height 180 cm is moving away from a lamp post at a rate of 1.2 meter per second. म्हणजे हा जो माणूस आहे हा कितीच्या स्पीडने मूव्ह होणार आहे, 1.2 मीटर पर सेकंद हा मूव्ह होणार. म्हणजे डिस्टन्स चेंज होणार. म्हणजे y चेंज होण्याचा रेट तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, dy/dt तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते किती दिलं, 1.2 मीटर पर सेकंद. y चेंज होण्याचा रेट दिला, y दिलेला नाहीये. x चेंज होण्याचा रेट विचारलाय, x माहिती नाहीये. आणि z चेंज होण्याचा रेट विचारलाय, z म्हणजे काय असणार आहे, x प्लस y असणार आहे. मग आता आपल्याला आधी काय करावं लागेल, x आणि y यांच्यामधलं रिलेशन्स ऑब्टेन करावे लागतील. कारण तसं आपल्याला dx/dz फाइंड करता येणार नाही. मग आता कसं करणार, तर आपल्याला माहितीये ही हा जो आहे लॅम्प हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर. मॅन पण कसा असणार, हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर. मग हे दोघंही हॉरिझॉन्टलला काय झाले, परपेंडिक्युलर. म्हणजे दोघं झाले पॅरलल. हे दोघं पॅरलल झाले. आणि ही सरळ लाईन आपण काढलेली आहे, रे ऑफ लाईट म्हणूया त्याला फार तर फार. तर रे ऑफ लाईट असं सरळ आपण काढलेला आहे. म्हणजे हा हे दोन पॅरलल आहे, काय झाली, ट्रान्सव्हर्सल. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असणार आहे, सेम. मग आता हा अँगल आणि हा अँगल सेम आहे. आणि हे दोघंही कसे आहेत, 90 आहेत. म्हणजे ABE आणि CDE हे दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर. मग इथं म्हणणार इन ट्रायंगल ABE अँड ट्रायंगल CDE. काय, ट्रायंगल ABE सिमिलर टू ट्रायंगल CDE. कसं म्हटलंय, हा 90 हा 90 आणि हे दोघं अँगल सेम. हे दोघं कसे सेम, हे दोघं 90 म्हणजे दोघं पॅरलल झाले. ही ट्रान्सफर झाली, हे दोघं काय झाले, अँगल झाले. त्यांना आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स. तर हे अँगल्स काय झाले, त्याचे सेम झाले. मग आता काय होईल, तर हे अँगल जर सेम झाले तर बाय ए टेस्ट नाही, दोन ट्रायंगल काय होतील, सिमिलर. मग काय सिमिलर म्हटले इथं म्हणूया फार तर फार ए टेस्ट. म्हणजे जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतात, प्रोपोर्शन मध्ये. म्हणजे AB करस्पॉन्डिंग साइड्स, AB प्रोपोर्शन टू CD अँड AE प्रोपोर्शन टू CE असं प्रोपोर्शन येईल. देअरफॉर AB प्रोपोर्शनल टू CD इज इक्वल टू काय, AE अपॉन CE. व्हॅल्यू पुट करा. AB म्हणजे किती, 4.5 अपॉन CD म्हणजे किती आहे, 1.8 इज इक्वल टू AE म्हणजे किती, x प्लस y अपॉन CE म्हणजे किती आहे, x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटेल, 4.5x इज इक्वल टू 1.8x प्लस 1.8y. हा इकडे मायनस होईल. देअरफॉर 4.5 मायनस 1.8 म्हणजे 2.7 x इज इक्वल टू 1.8y. मग आता डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हटलं काय, 2.7 इंटू कॉन्स्टंट तसाच dx/dt इज इक्वल टू 1.8 dy/dt. मग हा तिकडे जाऊन डिवाइड होईल. देअरफॉर dx अपॉन dt इज इक्वल टू 1.8 अपॉन 2.7 इंटू dy/dt ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती, 1.2. 9 ने डिवाइड केलं, 9 त्रिक 27, 9 दुने 18 म्हणजे किती, dx अपॉन dt इज इक्वल टू 3 ने इथे डिवाइड केलं, 2 इंटू 0.4 म्हणजेच किती आलं, 0.8
डाटा सगळा मीटर मध्ये घेतलेला आहे म्हणून आन्सर कशात येईल मीटर पर सेकंद. म्हणजे एक्स चेंज होण्याचा रेट, एक्स म्हणजे कोण आहे द रेशो लेंथ ऑफ शॅडो, देअरफॉर द रेट ऑफ लेंथनिंग ऑफ शॅडो, रेट ऑफ लेंथनिंग ऑफ शॅडो इज 0.8 मीटर पर सेकंद. आता पुढचं एकदम सिंपल आहे. झेड म्हणजे काय एक्स प्लस वाय, इथं मेन्शन करतो ॲज झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, देअरफॉर डी झेड बाय डी टी इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी प्लस डी वाय बाय डी टी. याला मी काय म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता काय डी झेड बाय डी टी इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी आपण काढलेला आहे 0.8 प्लस dy बाय dt किती आहे 1.2 म्हणजे किती आलं 2 मीटर पर सेकंद. dz बाय dt आला 2 मीटर पर सेकंद. शेवटी स्टेटमेंट लिहायचं द टिप ऑफ शॅडो इज लेंथनिंग किंवा मुव्हिंग ॲट द रेट ऑफ 2 मीटर पर सेकंद. अशा सिंपल टेक्निक्स ना तुमचा पहिला प्रॉब्लेम काय होईल सेम होईल, सॉल्व्ह होईल. आता सेकंड प्रॉब्लेम बघा, अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर. फक्त आता प्रॉब्लेम मध्ये काय होईल हा क्वेश्चन चेंज होईल. ही झाला लॅम्प पोस्ट, हा झाला मॅन आणि ही झाली शॅडो. मग मॅन किती तुमचा 2 मीटर, वॉक्स ॲट युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर. हे त्यांच्यामध्ये डिस्टन्स झालं म्हणजे वाय. आता हा अवे होतोय म्हणजे डी वाय बाय डी टी तुम्हाला किती दिला 6 किलोमीटर पर आवर. डाटा किलोमीटर मध्ये घ्या, आन्सर किलोमीटर मध्ये दिलं सगळं. अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. आता हा लॅम्प पोस्ट किती आहे 6 मीटर, हा झाला 6 मीटर. फाइंड द रेट ॲट विच द लेंथ ऑफ शॅडो, याला काय म्हणा एक्स. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय लेंथ ऑफ शॅडो म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे सेम प्रॉब्लेम असा बिल्डअप करा. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला इझिली सोडवू शकता. चला बघा इथे बोर्डवरती त्या कॅटेगरी मधला आता लास्ट प्रॉब्लेम आहे कोणता मॅन शॅडो मधला. अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक टुवर्ड्स द लॅम्प. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मॅन जो आहे तो कुठे होता वॉक करत होता अवे फ्रॉम द लॅम्प. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मॅन कुठे वॉक करतोय टुवर्ड्स द लॅम्प. पोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर ॲट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंद. फाइंड द रेट ॲट विच ही इज शॅडो शॉर्टनिंग. आता जर तो काय होतोय केअरफुली लक्ष द्या. समजा ही कोण आहे लॅम्प पोस्ट आहे, हा हॉरिझॉन्टल आहे, हा इथे मॅन आहे. सेम स्टोरी मध्ये घेणार ए बी सी डी ओके ना. आणि त्याची काय झाली शॅडो, इथे काय म्हणतो ई म्हणतो. मग आता सर्वांना माहिती आहे ए बी म्हणजे काय घेणार तुम्ही मेन्शन करता, मी शॉर्ट लिस्ट सोडवतोय बघा. ए बी म्हणजे काय अ लेंथ ऑफ पोस्ट किती दिली तुम्हाला 4 पॉइंट, इथे म्हणा तुम्ही लेंथ ऑफ पोस्ट किती 4.5 मीटर. सी डी म्हणजे काय हाईट ऑफ मॅन, किती हाईट ऑफ मॅन 1.5 मीटर. त्याच्यानंतर ए सी ला तुम्ही काय म्हणणार अ डिस्टन्स बिटवीन मॅन अँड दी पोल, किती इथे वाय घेतो, याला वाय म्हणतो याला एक्स म्हणतो. आणि सीई, सीई काय द लेंथ ऑफ शॅडो, लेंथ ऑफ शॅडो किती आहे एक्स. सगळा डाटा कशात घेतो मीटर मध्ये. आता केअरफुली लक्ष द्या, दोन गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहे की काय. आता हा मॅन जो आहे हा काय होणार आहे इकडे मूव्ह होणार आहे. समजा तो काय आला इथे आला, ह्या स्टेपला जर आला तर आता मात्र काय होईल शॅडो इतकीच राहील. म्हणजे जसं तो लॅम्प कडे जाणार तर ते शॅडो काय होत जाणार आहे कमी होऊन जाणार आहे. म्हणजे हीच शॅडो शॉर्टनिंग होत जाणार आहे. अलग लक्षामध्ये. आणि द शॉर्टनिंग मूव्ह होणार आहे तो जो हा पॉईंट आधी ई इथे होता आता तो ई कुठे येईल इथे, मग तो पॉईंट पण काय होईल मूव्ह होईल. या दोघांचं जे डिस्टन्स आहे याला मी काय म्हणतो झेड म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय विचारलंय dx अपॉन dt म्हणजे डिस्टन्स बिटवीन लेंथ ऑफ शॅडो शॉर्टनिंग विचारलेलं आहे. नंतर टिप ऑफ शॅडो मुव्हिंग टुवर्ड्स काय होणार आहे तो याच्याकडे येणार आहे म्हणजे dz अपॉन dt सुद्धा विचारलेलं आहे. आणि काय विचारलंय आणि काय दिलेलं आहे तर त्यांनी म्हटलेलं मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर वॉक टुवर्ड्स द लॅम्प ऑफ हाईट 4.5 मीटर ॲट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंद. हा जो मॅन आहे हा इकडे मूव्ह होणार आहे म्हणजे वाय चेंज होणार आहे. वाय चेंज होणार म्हणजे dy बाय dt तुम्हाला दिलाय किती 3/4 मीटर पर सेकंद असा मूव्ह होणार आहे. मग आता आपल्याला काय करता येईल दोन ट्रायंगल सिमिलॅरिटीज ना घ्यावी लागतील. मग काय म्हणणार इन ट्रायंगल ABE अँड ट्रायंगल CDE. बघा हा 90 आहे हा पण 90. मग हा 90 हा 90
हा सरळ रे या 90 मध्ये दोघी पॅरलल झाल्या आणि ट्रान्सफर झाली म्हणजे हा अँगल आणि अँगल काय सेम म्हणजे हा याच्या सिमिलर आहे हा याच्या सिमिलर आहे म्हणजे ए टेस्ट ना या दोन ट्रायंगल काय झाले सिमिलर. मी इथे म्हणणार मी ABE सिमिलर टू ट्रायंगल CDE बाय AA टेस्ट. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतात प्रोपोर्शन मध्ये डावी सर्व पास आहे मग AB अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन CE असं आपण म्हणू शकतो. AB किती तुमचा 4.5 अपॉन 1.5 इज इक्वल टू AE म्हणजे y AE म्हणजे y प्लस x आणि CE म्हणजे अपॉन x. 1.5 इथं केलं म्हणजे 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सो 3x इज इक्वल टू y प्लस x हा इकडे आणला देअरफॉर 2x इज इक्वल टू y. इथे सिंपली काय म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t देअरफॉर टू कॉन्स्टंट तसाच x चा डेरिव्हेटिव्ह किती आलं dx बाय dt इज इक्वल टू dy बाय dt हा तिथे जाऊन डिवाइड होईल देअरफॉर dx बाय dt इज इक्वल टू 1/2 इनटू dy बाय dt. dy बाय dt तुम्हाला माहिती आहे इथं व्हॅल्यू टाकली 1/2 इनटू 3/4 इज इक्वल टू 3/8 मीटर पर सेकंद. काय लिहायचं स्टेटमेंट देअरफॉर the length of shadow shortening at the rate of 3/8 मीटर पर सेकंद. पुढे आपल्याला काय माहिती आहे as z is equal to x plus y differentiate with respect to t म्हणजे काय होईल dz upon dt is equal to x dx by dt plus dy by dt. dx by dt किती आहे 3/8 प्लस dy by dt किती आहे 3/4. 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल 3/8 प्लस हा किती झाला 6/8 डिनॉमिनेटर सेम झाला 3 प्लस 6 म्हणजे किती झालं 9/8 मीटर पर सेकंद. हा झाला dz बाय dt. z कोणा डिस्टन्स आहे e चं z चं डिस्टन्स चेंज होते म्हणजे टिप ऑफ शॅडो मूव्हिंग किती आलं तुमचं 9/8 मीटर पर सेकंद. जेवढे काही टर्म्स मिस राहिल्या प्रॉपरली राहिल्या असतील त्या तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली लिहून घ्यायच्या. अशा पद्धतीनं सगळ्या व्हरायटीज मध्ये आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. केअरफुली लक्ष द्या. आपण सिलेंडरचा प्रॉब्लेम घेतला क्यूबचा घेतला ट्रायंगलचा घेतला लॅडरचा घेतला त्याच्यानंतर आता स्पेअरचा घेतला त्याच्यानंतर काय घेतलाय आपण कोनचा घेतला आणि मॅन स्टँडिंग शॅडोचे प्रॉब्लेम्स घेतले. आता फक्त आपले कोणते प्रॉब्लेम्स राहिले स्पीड जे काय डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन आणि जर्क याचे प्रॉब्लेम्स आपले राहिले. याच्यामध्ये ते झाले तो टॉपिक झाला आपला की आपलं रेट मेजरचं आर्टिकल काय होईल संपेल. थँक्यू व्हेरी मच.